नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल यूनिवर्सिटी. यहाँ पॉसिबल है. आता पाहूया सविस्तर बातम्या. सुपर बाजार कोऑपरेटिव्ह कणकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव वातानुकूलित सुपर बाजार. पत्ता सुपर बाजार, मुंबई गोवा हायवे, SM हायस्कूल समोर, कणकवली. आपल्या अतूट विश्वासामुळेच आम्ही 25व्या वर्षात पदार्पण करतोय. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोटकामते येथील इनामदार श्रीदेवी भगवती संस्थांच्या वतीने वार्षिक शिवकालीन भावई उत्सव मोठ्या उत्साहात आणि धार्मिक परंपरेनं साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. देवगड तालुक्यातील कोटकामते येथील इनामदार श्रीदेवी भगवती संस्थांच्या वतीने वार्षिक शिवकालीन भावई उत्सवानिमित्त कोटकामते गावातील लग्न होऊन परगावी गेलेल्या माहेरवाशिणी यावेळी आवर्जून उपस्थित राहतात. आपल्या सासर आणि माहेरच्या परिवाराच्या कल्याणासाठी त्या मनोभावे देवीकडे साकडे घालतात. उत्सवाच्या दरम्यान देवीच्या मांडात साचलेल्या पाण्यात लहान मुले आणि तरुण मर्दानी चिखलात खेळ खेळतात, ज्यामुळे उत्सवाचं वातावरण अधिकच रंगतदार होतं. या ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ॲथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळमध्ये. ॲथर 450 आणि ॲथर रिस्टा. आजच भेट द्या ॲथर शोरूम, मुंबई गोवा हायवे, कुडाळ. हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर. संपर्क 9730 10 64 77. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी 57,000 हेक्टर क्षेत्रावरती भात लागवड होईल अशी माहिती कृषी विभागानं दिली. सध्या भात लागवड अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगामातील शेतीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पीक विमा काढण्याची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे. यावर्षी पावसावरती एल निनोचा प्रभाव असल्यानं शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घ्यावं, जेणेकरून शेतीवर प्रभाव झाल्यास शेतकरी विमा संरक्षण घेऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मी आवाहन करते की सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2026-27 मध्ये राबविण्यात येत आहे. योजनेमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास महसूल मंडळांमध्ये पिकाच्या उत्पादनात येणारी घट गृहीत धरून नुकसान भरपाई देण्यात येते. यंदाच्या खरीप हंगामामध्ये एल निनोचा प्रभाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भात आणि नाचणी ही प्रमुख पिके आहेत. आतापर्यंत 15,831 शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे. सदर योजनेत सहभाग घेण्याची अंतिम तारीख ही 10 ऑगस्ट 2026 अशी आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भात व नाचणी उत्पादक शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्या नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये तसेच किंवा बँकांमध्ये किंवा क्रॉप इन्शुरन्सचा वापर करून आपण 10 ऑगस्ट 2026 पूर्वी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली रेरा रजिस्टर इमारत. तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. साईट पत्ता
समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. राज्यात सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपाची मुंबई उच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतली आहे. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं या प्रकरणात स्वतःहून याचिका दाखल करून घेतली असून दुपारी 1 वाजता यावर सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान न्यायालयानं डॉक्टरांच्या संपावर तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्णांच्या जीवाशी खेळू नये अशी स्पष्ट भूमिका मांडली. न्यायालयाने डॉक्टरांना उद्देशून तुमच्या मागण्यांवर पुढे निर्णय झाला तरी संपाच्या काळात जर रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला. खंडपीठानं पुढे स्पष्ट शब्दात सांगितलं की संप तात्काळ मागे घ्यावा लागेल, अन्यथा सरकारला संबंधित डॉक्टरांचे वेतन रोखण्याबाबत आदेश द्यावे लागतील असा तोंडी इशाराही न्यायालयानं दिला. श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92, MIDC, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9423 98 97 81, 9423 98 97 83 आणि 8605 58 63 76. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अॅनालॉग किंवा दुग्धविरहित पनीरचं उत्पादन, प्रक्रिया, तयारी, पॅकिंग, साठवण, वितरणावरती 1 वर्षासाठी बंदी घालण्याच्या आदेशाचे दुग्ध वर्तुळातून स्वागत करण्यात येत आहे. पाहूयात. यामुळे दुधापासूनच्या शुद्ध पनीरला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली असून पनीर बनवण्यासाठी दूध खरेदीस स्पर्धा निर्माण होईल. त्यातून शेतकऱ्यांनाही वाजवी दर मिळणं अपेक्षित असून अॅनालॉग पनीरवर कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी होत आहे. राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या शिष्टमंडळानं सर्वप्रथम मुंडे यांची मुंबई येथे भेट घेऊन अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्याची मागणी केली होती. याची दखल घेतल्यानं या कल्याणकारी संघाकडून निर्णयाचं स्वागत असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष गोपाळराव म्हस्के यांनी दिली. ते म्हणाले, 200 रुपये किलोने स्वस्त मिळणाऱ्या अॅनालॉग पनीरच्या उपलब्धतेमुळे त्याचा खप राहत असे. साहजिकच डेऱ्यांकडील दुधापासूनच्या शुद्ध पनीरला तुलनेनं मागणी कमी राहत होती. त्या पनीरचा भाव सरासरी 400 रुपये किलो आहे. आता अॅनालॉगवर बंदी घातल्यामुळे शुद्ध पनीरला मागणी वाढेल आणि शेतकऱ्यांनाही 4 पैसे जादा दर शक्य होईल. डेअरी उद्योगासाठी फायदेशीर निर्णय घेतल्याबद्दल मुंडे यांचं आम्ही अभिनंदनही करीत असल्याचं ते म्हणाले. सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री AC चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. 99 55 66 36 55 आणि 96 19 58 12 34. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील प्रलंबित योजनांसाठी सुमारे 52 कोटी 50 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असून त्यापैकी 4 कोटी 76 लाख रुपये प्राप्त झाले आहेत. हा निधी तालुकानिहाय वाटप न करता 75% अधिक पूर्ण झालेल्या संबंधित योजनांवरती खर्च करून ती कामे लवकर पूर्ण करण्यात यावीत, असा निर्णय जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. आंबोली ग्रामपंचायत सभागृहात बुधवारी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, समिती सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, रोहिता तांबे, सदस्य मनोज रावराणे, आरती पाटील, सुप्रिया वालावलकर, आंबोलीच्या सरपंच सावित्री पालेकर तसंच विविध विभागांचे अधिकारी व खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत जलजीवन मिशनच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यक निधीच्या तुलनेत अत्यल्प निधी उपलब्ध झाल्यानं तो अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या योजनांवर खर्च करण्यास प्राधान्य देण्यावरती भर देण्यात आला. आमदारांच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झालेला 4 कोटी 76 लाख रुपयांचा निधी 75% अधिक पूर्ण झालेल्या योजनांवरती खर्च करण्याची माहिती प्रशासनानं दिली. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली रेरा रजिस्टर इमारत. तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार. साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. गेल्या आठवड्यात राज्यभर धुमशान घालणारा पाऊस पुन्हा राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. पाहूयात. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण गोवा विभागातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे.
सावंतवाडीत कार क्राफ्ट तर्फे फ्री एसी चेकअप. मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज. आजच तुमची अपॉइंटमेंट बुक करा. 9955 66 36 55 आणि 96 19 58 12 34. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी क्या बोलती पब्लिक या देशव्यापी जनसंपर्क अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर काम केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दिपके म्हणाले की या अभियानात शिक्षण सुधारणा हा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. देशात शिक्षण दिवसेंदिवस महाग होत असून अनेक कुटुंबांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. पहिली इयत्तेत प्रवेशासाठीच अनेक शाळांमध्ये वार्षिक शुल्क 1 ते 2 लाखापर्यंत आकारलं जात आहे. त्याशिवाय देणगीची रक्कमही भरावी लागत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब एवढा खर्च कसा असणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुरेसे उत्पन्न नसताना पालकांनी इतकी मोठी रक्कम कुठून आणायची असा प्रश्नही त्यांनी विचारलाय. महाविद्यालय आणि खासगी कोचिंग क्लासेसचं शुल्कही सातत्याने वाढत असून त्यामुळे अनेक कुटुंबांना कर्ज काढावं लागत असल्याचा आरोप दिपके यांनी केलाय. मुलांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर पालकांवर आर्थिक ओझे पडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोखोड मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोखोड मलाई पनीर. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या मोफत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केलं आहे. जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचं मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला येथील 3 तसंच मागासवर्गीय मुलींचं मालवण, कणकवली, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि देवगड येथील 5 अशा एकूण 8 शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय तसंच इतर प्रवर्गातील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी दिनांक 7 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026 या कालावधीत hmasnew.mahiti.org या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृहाच्या गृहपालांकडे जमा करणं आवश्यक आहे. शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना विनामूल्य निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, व्यायामशाळा तसंच इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल किंवा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक 023 62 22 88 82 वर संपर्क साधावा. बाबा खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. कोकण आणि गोव्यात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याखेरीज प्रवासाचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वे मुंबई मडगाव दरम्यान 4 विशेष गाड्या चालवणार आहे. या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, विरखेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी येथे थांबे देण्यात येतील. गाडी क्रमांक 01029 विशेष गाडी 13 ऑगस्ट 2026 आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री 12:25 सुटेल. मडगाव इथं त्याच दिवशी दुपारी 3:15 पोहोचेल. गाडी क्रमांक 01030 विशेष गाडी 13 ऑगस्ट 2026 आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी मडगाव येथून सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी पहाटे 3:45 पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक 01029चं आरक्षण 8 ऑगस्ट 2026 रोजी सुरू होईल.
श्री विनायक सुझुकी सिंधुदुर्गचे अधिकृत विक्रेते. सेलिब्रेट द मान्सून विथ एक्साइटिंग सुझुकी ऑफर्स. या पावसाळ्यात तुमची आवडती सुझुकी बाईक किंवा स्कूटर घरी घेऊन या आणि मिळवा दणदणीत ऑफर्स. पत्ता प्लॉट नंबर 92 MIDC तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 942398 9781 942398 9783 आणि 860558 6376. मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत कोणावर निशाणा साधलाय पाहूयात. राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे. हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय. एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा याच्यात घ्यायला लागलोय. त्याचे कारण पण तसे याच्यात हेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय काय सत्यता आहे काय काय नाही. आम्ही शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे. कारण क्षमता काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून. आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून. जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोक्यात, अमुक धोक्यात तमुक धोक्यात, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून ही कट रचलाय खूप मोठा. कारण मी एकटा पडावा म्हणून, आणि मी ते मराठ्यांसमोर राज्यातल्या सिद्ध करून देणार आहे. मला एकटं पाडण्याचा प्रयत्न का केला आणि माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे. नुसतं बोलणारच नाहीये, तर ते मी सिद्ध करून देणार आहे की सरकार कशा प्रकारे मराठ्यांचं वाटोळं करतंय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करतंय. मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला. त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना, त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करतायत. तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटोळं होईल याचा पुरेपूर निवेदित कट असा सरकारकडून रचला गेलाय. अरे नालायक करून करू नका तुम्ही. मी इतका मागा लागन ना, तुम्ही मला माझ्या अंगावर येऊ नका. फडणवीस तुम्हाला सांगतो मी जर तराला लागलो ना, तो तुमचं लय अवघड करून टाकेन मी सगळ्याच. इतके पुरावे द्यायचे तुम्हाला तरी रद्द होती. काय ते पुरावे, काय पुरावे आहेत का काय ते? निजामकालीन येतं, इंग्रजकालीन येतं. तुमच्या याचा नवरा जिवंत नव्हता तेव्हापासूनचे पुरावे येते. काय पुरावे येते? कोण अधिकार देत तुम्हाला मराठ्यांचं वाटोळा करायचा? माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळा करायचं कोणी सांगितलं तुम्हाला? काय पुरावे आहेत का काय येते? तुम्ही कुठं पण बघा, इतके पुरावे नसते तो. नुसते प्रमाण 3000 लोकांचा वाटोळा करायला लागला तुम्ही त्या दही अंड्याच्या. आता तुम्ही याचं त्या जिल्हा परिषद सदस्याचं वाटोळं करून टाका. ह्या लेकरांचं पाप कोण टाक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझे मराठी लोक मारणार तुम्ही. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. काय रक्ताचं नातं पाहिजे? रद्द झालं कशावर? कशावर केलं? पैशावर? पैशावर केलं का? एक जण म्हणतो शिरसाटकडी, एक जण म्हणतो घुंबरेकडी म्हणून रद्द केलं. कशामुळे रद्द केलं? हे तुमच्या राजकीय स्वार्थासाठी शिंदे साहेब. आणि बच्चू कडू कुणाचा आहे? शिवसेनेत प्रवेश नाही त्याचा. किती गैरसमज पसरला राज्यात तुम्ही येऊ. मला आयुष्यातही शिंदे साहेबावरती संशय येत नव्हता. आयुष्यात इतकं मानतो त्या माणसाला मी. पण शिंदे साहेब मला सांगा, तुमचे हे मंत्री असं करणार का? मी उदय सामंत साहेबांना सुद्धा सांगितलं होतं बरं का त्या टायमाला, की तुम्ही घात करता हॉस्पिटलला मुंबईत. खऱ्याचं खरं करा, खोट्याचं खोटं करा. शिरसाटांना सुद्धा फोन करून सांगितलं होतं मी, तुम्ही खोटे घात करता तर माझ्या समाजाचं वाटोळं होईल बरं का. आणि विलास घुंबरेला सुद्धा सांगितलं होतं मी हॉस्पिटललाच, हेच विषय तुम्ही वाटोळं करता ना मराठ्यांचं तुमच्या राजकीय स्वार्थासाठी. केलंच ना शिंदे साहेब तुम्ही तेच.
तुमच्यावर मला कधी डाऊट येत नव्हता. शिंदे साहेबासारखा मी कोणालाच म्हणत नाही. तुम्ही मला काही करू शकत नाही. जा तिकडं, बघा मी बी काय करायचं ते. सत्तेत गेलात म्हणजे का तुम्ही माज उतरणार का आमच्याकडं? यांच्यावर कधी संशय येत नव्हता. आमच्या मराठ्याच्या आरक्षणात विरोध करणारे लोक तुमच्या ऑफिसला कसं काय येतात? कस काय येतात? तुमच्या प्रवक्त्या संघ, तुमच्या मराठा समन्वयका संघ कस काय? बाळासाहेब भवनला हमेशा कस काय संशय येऊ नये? मतदान मराठ्यांनी करायचं. शिंदे मराठ्याचा आहे म्हणून, अजितदादा मराठ्याचा आहे म्हणून लोकांनी पक्ष बघायचा. आपले मराठ्यांचे अजितदादा, आपल्या मराठ्यांचे शिंदे साहेब, मतदान करायचं. आणि तुमचा प्रवक्ता मराठा सेवक मराठ्यांच्या विरोधात आंदोलन करणारे तुमच्या ऑफिसला कसं काय भेटायचं हमेशाच? म्हणजे शिंदे साहेब तुम्ही डबल गेम खेळता का आमच्या संघ? एकीकडून ओबीसीच्या संभ्रिता आमच्या उरावर सोडिता आणि मतदान तर आमचं पाहिजे. आम्ही निवडून आणतो तुमचे आमदार मंत्री. शिंदे साहेब तुमच्यावर इतका कधीच तळतळलेला नाही मी. जीवाची आग होती आमची इथं. मला रात्रंदिवस रक्त जाळं लागतं माझ्या मराठ्याच्या लेकरासाठी. मराठ्याचं वाटलं केलं तुमचा धोळा वाजायला मराठ्याला वेळच लागणार नाहीये. तुमच्याच ऑफिसला कस काय भेटतात? जे स्वतःला स्वयंघोषित ते नेते समजित इकडून तिकडून जमा झालेत त्या परळीच्या टोळीवाल्या संघ नादी लागून तुमच्याच ऑफिसला कस काय ते? तुमचेच लोक. शिंदे साहेब मी हे लय दिवसाच ऐकतोय. आता मी ऐकून घ्यायला मोकळा नाही. तुमचे प्रवक्ते ते परत मराठीचे अभ्यासक बी आहेत, पुन्हा ते प्रवक्ते बी आहेत आणि मराठा समन्वयक बी आहेत. तुमच्या ऑफिसमध्ये मराठ्यांना विरोधी करणारे ओबीसीचे नेते तुमच्या बाळासाहेब भवनला कस काय? ते तर तुम्हाला विषय देतात. मग तुम्ही सांगितलं का दाटून मला विषय द्यायचा आहे, पण मराठ्याच्या विरोधात जरांगेच्या विरोधात आंदोलन कर? हे दोन कारण सांगितले तुम्हाला आता. आणि तिसरं सांगतो, तुम्ही जे मराठ्यांच्याच काही समन्वयकाला माझ्या विरोधात आंदोलन करायला लावताना ते सुद्धा तुमच्याच पक्षाचे, तुमच्या पक्षाच्या कॉलेज आहे संभाजीनगरला, तिथं बैठका होत्यात माझ्या विरोधात. तुमच्या सांगण्यावर होत्या एकनाथ शिंदे साहेब. कशाला रे असं विस्तारित शिंदे साहेब? ठासून करावं, काय करायचं? मैत्री करावं तर ठासून करावं, शत्रुत्व करायचं ठासून करावं. तुम्ही असे छक्केपंजे खेळताल असं मला कधीच अपेक्षा नव्हती शिंदे साहेब तुमच्याकडून. कारण आम्ही मराठीच्या पोरांनी तेवढ्या खस्ता खाल्ल्या तुमचे लोक निवडून आणताना. आम्ही थोडं बी लक्ष दिलं नसतं ना, तुमचे लोकच निघले नसते. तुमचा गद्दारीचा डाग पोसाला आम्ही मराठी आहेत. आमच्यावर ही वेळ येऊ देऊ नका. उद्धव ठाकरे बारा म्हणायची, ती उद्धव ठाकरे साहेब बारा म्हणायची वेळ येऊ देऊ नका. कारण का आम्ही तेवढं रक्त झिजलंय. 1 रुपया घेतलेला नाही तुमचा, 1 रुपया. लोक इथं प्रचाराला नुसतं बाहेर जायचं म्हणलं तरी 500 रुपये तिकीट कवायला घेतात. 1 रुपया नाही. विचारा उदय सामंत साहेबाच्या शब्दावरती. अरे ते माणसं बरे असे वाटायला लागले ते उदय सामंत साहेब, शंभूराजे देसाई साहेब तुम्ही लीडर आहेत. आणि आमच्या मराठ्यांचा माणूस म्हणून शिंदे साहेब तुम्हाला तळ हाताचा फोडवर घेतलाय आम्ही. आणि तुम्ही ओबीसीचे लोक आमच्या अंगावर घालता. आणि तुम्ही आता ही गेम करणार आमचा. आणि फडणवीस साहेबांनी तो मागा लावलाय तो बावनकुळ्या. त्या बावनकुळ्यांनी एन्डोर्समेंट करून पत्र दिलंय नोंदी रद्द करा म्हणून. मला हे दाखवायचं नव्हतं. मी लाड साहेबाला त्यावेळेस सांगितलं की तुम्ही चांगले काम करा, असल्या खोड्या करू नका. हे बावनकुळ्यांनी दिलेलं एन्डोर्समेंट करून पत्र बीडच्या कलेक्टरला तात्काळ नोंदी रद्द करण्यात याव्यात. रद्द नाही होणार तर काय होणार? राजकीय दबावातून मराठ्या हो. मराठ्यांना प्रश्न विचारतोय, होणार नाही तर काय होणार? होणार नाही तर काय होणार? कितीही खरं असू द्या मराठी हो आपलं, प्रमाणपत्र रद्द होणार नाही तर काय होणार? सत्ता त्यांजवळ आहे, अधिकारी त्यांच्या हातात आहेत. जे बोगस उठवले कालपासून प्रमाणपत्र धोक्यात आले. प्रमाणपत्र जरांगे पाटलाचं आंदोलन धोक्यात आलं. अरे मी लढू शकतो मराठी हो तुमच्या लेकरा बाळासाठी, फक्त लढू शकतो. हे जर रद्द करायला लागले तर मी काय करू? त्याच्यासाठी तुम्हाला उठाव करावा लागणार आहे. आता यांचा माज जिरावा लागणार आहे आपल्याला. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल यूनिवर्सिटी. यहाँ पॉसिबल है.
बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.